श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. स्वामी म्हणतात, तू आयुष्यात खूप काही सहन केले आहेस. तू माझे नामस्मरण करत आहेस, म्हणून तुझ्यासाठी मी खूप मोठा आशीर्वाद पाठवत आहे. तुझ्या माझ्यावरती विश्वास असला पाहिजे. तुझे सर्व मार्ग मी आता खुले केले आहेत, त्याचा तू स्वीकार कर. नात्यात संवाद खूप गरजेचा आहे. संवाद नसेल तर नातं तुटते. एकट्यात आठवणीमध्ये झुरत बसण्यात अर्थ नाही. तुला चूक महत्त्वाची वाटत असेल तर माणूस विसर, आणि माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर चूक विसर. माणूस चुकीचा नसतो, फक्त त्याचे आणि तुझे विचार वेगवेगळे असतात, आणि हे ज्याला कळले त्याचा संसार सुंदर होतो. जगात प्रत्येक व्यक्तीचा संसार हा असाच होतो, फक्त लोक दाखवत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. तुमच्यातलं भांडणं कधीच तिसऱ्याला कळता कामा नये. लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात. तेव्हा संवाद साध. यात कमीपणा समजू नको. नातं तुझं आहे, तुला जपायचं आहे. बाकी बघायला मी आहे. दुःख कोणाला नाही. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घे. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुला एकटं कधीच टाकणार नाही. ज्या घरात माणसांची मनं वस्तूंपेक्षा जास्त जपली जातात, त्या घरात सुख, आनंद भरभरून असतो आणि घर समाधानी असतं. म्हणजेच घराचं खऱ्या अर्थाने घरपण टिकून असतं. मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येते, पण पुण्य करता आले पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, पण सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम आहे. मन प्रसन्न कर, सगळी दुःख दूर होतील. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयमसुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची आपण ठरवायचे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.